आता कमळाचं आव्हान तसं मी तर माझ्या मते मानतच नाही. ज्यांना मानायचं असेल ते मानतील. हा कोण बाहेरचा राम सातपुते आला आणि या ठिकाणी तो ठरवायला लागला की या तालुक्यातील हा गट, या गटातला हा उमेदवार, त्या गटातला तो उमेदवार. म्हणजे माळशिरस तालुक्यात भाजपचं असं सक्षम नेतृत्व नाही का? मग लोकांनी या तालुक्यातील जनतेने कुणाकडे बघायचं? त्या बाहेरच्या उपऱ्याकडे बघायचं का? अरे 5 वर्षात तू काय केलं? तू इथं 5 वर्ष झाला आलाय आणि तू काय सांगतोय हा विकास मी केलाय? 40 वर्षात हा विकास यांनी केला. 5 वर्षात तू काय केलं? तू फक्त लुबाडायचं काम केलं. तू फक्त 2 नंबर वाल्यांना पोसायचं काम केलं आणि इथे येऊन आम्हाला सांगतो काय यांनी काय केलं म्हणून. या तालुक्यातील जनता बोलणार नाही. या उपऱ्याला कोण सहकार्य करणार नाही. आम्ही ह्या करू, आम्ही त्या करू, ही असली यांची दादागिरीची भाषा. यांच्या असल्या धमक्यांना इथली माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी जनता कदापिही घाबरणार नाही. आपण आलेलो आहोत मळवली या ठिकाणी. तर या ठिकाणी सध्या जे राजकीय वातावरण तापलेलं आहे त्याविषयी घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत मळवलीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व, चळवळीतील कार्यकर्ते दत्ता बनसोडे यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार बनसोडे साहेब. नमस्कार पत्रकार साहेब. आता जे काय वातावरण सध्या सुरू आहे माळशिरस तालुक्यामध्ये निवडणुकीचं, तर त्याकडे आपण कसं पाहता? विशेषतः माळशिरस तालुक्याचा विषय घेण्यापेक्षा आम्ही पिलीव जिल्हा परिषद गटाबद्दल जर बोलायचं झालं तर पिलीव जिल्हा परिषद गटातून मळवली गावचे ऍडव्होकेट कैलासवासी जयसिंगराव नारायणराव जाधव उर्फ आबासाहेब यांचे ज्येष्ठ पुत्र आदरणीय रणजितसिंह जयसिंगराव जाधव बापू उर्फ बापू हे या पिलीव जिल्हा परिषद गटातून उभा आहे झडपीसाठी. आणि पंचायत समितीसाठी पिलीव गणातून एकशना जागीरदार ह्या उभे आहेत. आणि त्याचबरोबर तांदळवाडी पंचायत समिती गणातून आपल्या मनीषाताई अमोल पाटील ह्या उभारलेले आहेत. तर एकंदरीत या निवडणुकीचा वातावरण पाहता आता आम्ही बऱ्याच गावातून जाऊन आलो. त्या बऱ्याच गावातून असा लोकांचा अंदाज घेतला आणि त्या अंदाजानुसार अनेक आमचं ठाम मत असं झालं की येणारा जी निवडणूक आहे ती बापूसाठी आणि या राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारासाठी अतिशय सकारात्मक पद्धतीचं असं वातावरण या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांनी, भले पिलीवमध्ये जागीरदार साहेब असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, या ठिकाणी मळवलीमध्ये आमचे बापूचे सर्व कार्यकर्ते, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सर्वांनी अतिशय सकारात्मक अशा पद्धतीनं प्रचाराचं काम करून प्रत्येक घरापर्यंत जाऊन बापूचं प्रचाराचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक घराघरात तुतारीही पोहोचवलेले आहे. त्यामुळं निश्चितपणानं तुतारी ही या भागात निवडून येईल अशी मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. आता तुतारी या उमेदवाराच्या पुढं कमळाचंही उमेदवार आहेत, त्यांचं काय आव्हान तुम्हाला वाटत नाही का? आता कमळाचं आव्हान तसं मी तर माझ्या मते मानतच नाही. ज्यांना मानायचं असेल ते मानतील. परंतु या ठिकाणी या तालुक्यात भाजपचं काम करत असताना, भाजप मध्ये सक्षम नेतृत्व असताना हा कोण बाहेरचा राम सातपुते आला आणि या ठिकाणी तो ठरवायला लागला की या तालुक्यातील हा गट, या गटातला हा उमेदवार, त्या गटातला तो उमेदवार. म्हणजे माळशिरस तालुक्यात भाजपचं असं सक्षम नेतृत्व नाही का? जुन्या फळीतील त्याचे पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, सोमनाथ वाघमोडे असतील माळशिरसचे, हे सर्व त्यांचे सहकारी, किशोर बापू सोळ असतील माजी सभापती उपसभापती, त्यांचं नेतृत्व सक्षम नाही का? त्यांना का डावललं गेलं? त्यांना काय निर्णय प्रक्रियेत भाजपनं स्थान दिलं नाही? मग लोकांनी या तालुक्यातील जनतेने कुणाकडे बघायचं? त्या बाहेरच्या उपऱ्याकडे बघायचं का? हा उपरा येईल आणि आम्हाला तिकडली संस्कृती या माळशिरस तालुक्यातून उगवायला सांगेल, हे कदापि शक्य होणार नाही. या तालुक्यातील सर्वसामान्य मतदार हा अतिशय सुज्ञ आहे. हा मतदार इथला पूर्णपणे जागृत आहे. हा येतोय आणि म्हणतोय की मोहिते पाटलांनी या तालुक्यात 50 वर्षात 40 वर्षात काय केलं? अरे 5 वर्षात तू काय केलं? तू इथं 5 वर्ष झाला आलाय.
मोहिते पाटलांनी 40 वर्षात या माळशिरस तालुक्याचं जे नंदनवन दिसतंय आज आपल्याला, मग ते साखर कारखाने असू द्यात, शिक्षण संस्था असू द्यात, पतसंस्था असू द्यात, दूध संघ असू द्यात, हे सर्व मोहिते पाटलांनी केलं. हे सर्व त्यांच्या आदरणीय कैलासवासी शंकररावजी मोहिते पाटील काकांच्या काळात हे झालेले विकास आहे. आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांच्या काळात झालेला हा विकास आहे. आणि तू काय सांगतोय हा विकास मी केलाय? 40 वर्षात हा विकास यांनी केला. 5 वर्षात तू काय केलं? तू फक्त लुबाडायचं काम केलं. तू फक्त 2 नंबर वाल्यांना पोसायचं काम केलं. आणि इथे येऊन आम्हाला सांगतो काय यांनी काय केलं म्हणून. आता त्यांनी त्यांच्या पत्नीला देखील दहेगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिलेला आहे, तर त्याकडे कसं पाहता? आता हे बघा, मी अगोदर सांगितलंय की या माळशिरस तालुक्यातील जनता ही सुज्ञ आहे. येथील मतदार हा सुज्ञ आहे. त्यामुळं ह्याच्या कुठल्याही भूल खात्याला या तालुक्यातील जनता बोलणार नाही. या उपऱ्याला कोण सहकार्य करणार नाही. ज्यांना करायचंय, ज्यांना खायचं जात वेगळं, दाखवायचं जात वेगळं, आणि जे खायासाठी जात आहे ते फक्त त्याच्याकडे खायासाठी जाणारे गेलेले आहेत तिकडे. ते काय पूर्ण स्वाभिमानी म्हणून तिथे गेलेले नाहीत. आणि जे स्वाभिमानी आहेत ते पूर्णपणे या तालुक्यासाठी आणि या मोहिते पाटलांसाठी 100% या ठिकाणी मोहिते पाटलांचाच तिथे हे उमेदवार निवडून येईल. आदरणीय माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांचा जो पुत्र जीवन जानकर आहे त्यालाच तेथील लोक 100% मतदान करतील आणि मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्यांना झडपीचं नेतृत्व करायला पाठवतील. तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरू असताना माड्याचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुपडा सापचा जो नारा दिलेला आहे तो खरंच यशस्वी होईल का? निश्चितपणानं आपण जर अकलूजची नगरपालिका बघितली असेल, त्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये फलटणचा एक मिशीवाला आला, त्या मानचा एक बोबड तोत्र बोलणार आलं, सगळ्यांचे त्या ठिकाणी सभा झाल्या. आम्ही ह्या करू, आम्ही त्या करू. हेच रामसातपुते असा म्हणला त्या अकलूजच्या सभेमध्ये की इथं जर कॉन्स्टेबल आणायचा झाला या तालुक्यात तर या रामसातपुतेला विचारल्याशिवाय इथं कॉन्स्टेबल सुद्धा येणार नाही. ही असली यांची दादागिरीची भाषा आणि हीच भाषा वापरण्याच्या कारणानं अकलूजची नगरपालिकेत मोहिते पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकलूजच्या जनतेने तिथं मोहिते पाटलाला पूर्णपणे स्पष्ट बहुमत दिलेलं आहे. आदरणीय धैर्यशील भैया साहेबांनी खासदार साहेबांनी जो नारा दिलाय की या ठिकाणी सुपडा साफ करणार, निश्चितपणाने या ठिकाणी सुपडा साफ होईल आणि या तालुक्यात निश्चितपणे वातावरण हे तसंच तयार झालेलं आहे. लोकांची मानसिक भावना ही त्याच पद्धतीने तयार झालेली आहे. माळशिरस तालुक्यामध्ये परवा एक सभा होताना पालकमंत्री गोरे यांनी मत जर नाही दिलं तर निधीही मिळणार नाही असा धमकीवाजा इशारा दिला, तर त्याकडे आपण कसं पाहता? एक का बघा पत्रकार साहेब, जयकुमार गोरे म्हणजे काय हा देशाचा मालक नाही. या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीचा हा काही मालक नाही. हा पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे. हा सर्वसामान्य जनतेचा पैसा गेलेला शासनाकडे असतोय आणि तोच पैसा शासन आपल्याला करता देत असतंय. त्यामुळे असल्या छोट्याकडे बोबड्याकडे त्याची भाषा तर आपल्याला समजते का नीट, आणि काय तो आपल्याला निधी देणार नाही म्हणतोय. निधी हा खेतून कसा आणायचा हे आदरणीय दादांनी पण दाखवून दिलेलं आहे. आदरणीय धैर्यशील भैया पण दाखवून देत आहेत. आदरणीय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे पण निधी आणून दाखवत आहेतच की, कुठं काय सत्तेत आहेत तरी ते निधी आणतायतच. फक्त हे आपल्याला त्यांच्या सत्तेची भीती दाखवून ह्यांची सत्ता कशी येईल या दृष्टीने त्यांचा प्रयत्न चालू आहे. परंतु ह्यांच्या असल्या भूल खात्याला, ह्यांच्या असल्या धमक्यांना इथली माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी जनता कदापिही घाबरणार नाही. आपण बरेच दिवस दलित चळवळीमध्ये काम केलं. दलित चळवळीचा खूप मोठा अनुभव आपल्या पाठीशी आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यामध्ये आपलं नाव तालुक्यामध्ये घेतलं जातं. पण अलीकडील काळात दलित चळवळीमध्ये जी काय टीका टिप्पणी एकमेकावर सुरू आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? थोडक्यात तो काय आपण काय त्यांना संदेश द्याल? आता दलित बद्दल जर बोलायचं झालं
खर तर दलित चळवळ जर करत असताना दलित चळवळ काम करणारा कार्यकर्ता ज्यावेळी त्याला कमीत कमी एक 5-6 वर्ष त्या दलित चळवळीत काम करावं लागतं आणि त्यानंतर तो कार्यकर्ता होतो. नेता व्हायचं तर लांबच राहिलं. आणि त्या तालुक्यात तर आमचे आदरणीय विकासदादा धाईंजे असतील. खरं तर मी विकासदादा धाईंजेंच्या नेतृत्वाखाली माझं म्हणजे मी जे घडलो ते पूर्णपणे हे विकास दादा धाईंजे यांच्या नेतृत्वाखाली मी माझं हे पूर्ण राजकीय करिअर सुरू झालेलं आहे. दलित चळवळीत मी काम सुरू करायला सुरुवातच आदरणीय विकासदादांच्या नेतृत्वाखाली केली आणि विकासदादाकडून मला अशा बऱ्याच गोष्टी या दलित मधील ज्या काय आहेत त्या बऱ्याच शिकायला मिळाल्या. गटातटावर काय संदेश द्याल थोडक्यात? हे बघा, गटातटावर बोलण्याइतपत मी काय मोठा नाही. कारण गटातटावर बोलायला आदरणीय रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे नेते जे आहेत, आमचे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सरवडे साहेब, खरं तर ते बोलतील. त्यामुळं गटातटावर मी काय बोलणार नाही. परंतु या सर्व आंबेडकरी चळवळीमध्ये आणि स्वतःला आंबेडकर चळवळीतील मी नेता म्हणून काम करणाऱ्या सर्व नेत्यांना माझे एक कळकळीचे आव्हान आहे की आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कधीच एवढा वाटा मिळाला नव्हता की आज मोठे पाटले. आपण विचार जर केला, आपण कालच्या विधानसभेला राम सातपुत्याचं काम केलं. राम सातपुत्याचं काम करत असताना राम सातपुत्यानं कधीच आपले कामामध्ये तो विषय सोडा. आपण खरं तर त्या मोठे पाटलांच्या आणि माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या विरोधात आपण काम केलेलं असताना सुद्धा आपल्या बरोबर त्यांनी युती करून आपल्याला जिल्हा परिषदेसाठी जागा दिलेल्या आहेत. आणि खरं तो त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की आपण विरोध केलेला असताना सुद्धा आपल्याला ह्या जागा आणि त्याही 100% निवडून येण्याची त्यांना खात्री असणाऱ्याच आपल्याला जागा दिलेल्या आहेत. त्यामुळं आपल्या हक्काचा माणूस झडपीमध्ये जाणार आहे, पंचायत समितीमध्ये जाणार आहे. तरी सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आपले मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी आपण चळवळीसाठी म्हणून का असना, या तालुक्याच्या विकासासाठी म्हणून या सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन परत एकदा चळवळीला नवी उभारी द्यावी अशी माझी एक भावना आहे. या सर्वांना माझी एक विनंती आहे. तर हे होते दत्ता बनसोडे यांनी आपल्या परखड शैलीतून रोखठोक मत मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. धन्यवाद.